संसार करून आपल्या नित्य नियमानं कर्मानं आयुष्य जगतोय तो संन्यासी, का जो फक्त संसार करत नाही पण इतर सगळ्या मोहपाशांमध्ये अडकलाय, ज्याला मोह माया मत्सर द्वेष या सगळ्या प्रकारच्या भावनांमध्ये तो अडकून गेलाय, तुम्ही त्याला संन्यासी म्हणणार आहात? कबीरांनी खूप सुंदर सांगितलंय, तुमच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या आहेत ना मोह माया, याच्यावरती जर तुम्हाला ताबा मिळवता आला नाही तर हा सगळा संसार वाया जाईल, हा सगळा हेलपटा वाया जाईल. काय म्हणतात कबीर महाराज? तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. हे पांच जनी 25 जनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. आशा तृष्णा नदिया भारी, बह गया संत बड़ा ब्रह्मचारी. हरे 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 हरे. आशा तृष्णा नदिया भारी, बह गया संत बड़ा ब्रह्मचारी. हरे 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 हरे. जो भरे जो शरण तिहारी, अरे जो भरे जो शरण तिहारी. हाँ चमक रही सैलानी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. हर साधु संत मिले के रोके, साधु चढ़ गया उल्टी बाटा. हरे 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 हरे. हाँ साधु संत मिल रोके घाटा, साधु चढ़ गया उल्टी बाटा. हरे 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 हरे. योगट घाटा घेर लिया है, योगट घाटा घेर लिया है. योगट घाटा घेर लिया है, योगट घाटा घेर लिया है. वहाँ पार उतरो आप धनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. हे पांच जनी 25 जनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. तेरी काया नगर का कौन धनी, मार्ग मालूटे पांच जनी. या मार्गामध्ये लुटणाऱ्या ज्या 5 जणी आहेत ना, त्यात अहंकार पण एक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा यांनी व्याख्या करताना सांगितलं, मीपणा गेला की हा सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. आणि तुकोबारायांनी तर इतकं सुंदर सांगितलं, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि तुकोबाराय सांगतात, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. किती सुंदर विश्लेषण केलंय. 2 वाक्यामध्ये तुकोबारायांनी जगण्यात आणि सुखाचा अर्थ सांगून, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला का समजायचं, सगळी सुख तुमच्या दारात लोळून घेतील. पण अहंकार ही एकमेव गोष्ट आहे जी आम्हाला सुखानं राहू देत नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक दरबार होता आणि त्या दरबारामध्ये म्हणजे अहंकार कशी गोष्ट आहे लक्षात घ्या. त्या दरबारामध्ये एक शिपाई कामाला होता आणि त्या शिपायाला काहीतरी 5-10 हजार रुपये पगार होता. रिटायरमेंट नंतर त्याला जुनी नवी कोणतीच पेन्शन नव्हती. त्याने विचार केला, म्हटलं आयुष्यभर 5-10 हजार रुपयावर काम करण्यापेक्षा आपण एक काम करू, एकच असं काम करू ना
आयुष्यभर परत नोकरी करायची गरज नाही लागली पाहिजे. आणि म्हणले काय करायचं, यानं विचार करून ठरवलं. म्हणला राजाची मुख्य तिजोरी अमुक अमुक ठिकाणी असते, काय काम करत बसायचं. म्हणलं आपण काय करायचं, रात्री यायचं, बरोबर तिजोरीतून हिऱ्याची बॅग घ्यायची, परत आयुष्यभर कामाला यायचं नाही, नोकरी नाही, काय नाही काय नाही. यानं प्लॅन केलं. आदल्या दिवशी रात्री उठला, शेवटची जी राजवाड्याची भिंत होती मागची, तिला खुंट्या ठोकल्या. त्या खुंट्यांना धरून वर गेला. शेवटची जी खुंटी होती तिला दोर बांधला. दोरला धरून बरोबर खाली उतरला. बरोबर आड मार्गानं तिजोरीपर्यंत गेला. बाजूचे जे सेवक होते ते झोपलेले होते. बरोबर कमरेची चावी काढली, तिजोरी खोलली, बाकी काहीच उचललं नाही. मौल्यवान हिऱ्यांची बॅग उचलली आणि आड मार्गानं पुन्हा दोऱ्यापर्यंत आला. आता दोरला धरून वर चढला, शेवटच्या खुंटीपर्यंत आला. आता एक एक खुंटी करत 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 खाली उतरायचं. तेवढ्यात काहीतरी आवाज झाला भाऊ. चोर भिंतीच्या पुढं पडला आणि हिऱ्याची बॅग. ते सगळे शिपाई जागे झाले. ते बघितलं हिऱ्याची बॅग अलीकडं पलीकडं कोणतर पडलंय. बॅग उचलली आणि राजाकडे गेले आणि राजाला म्हणले, महाराज कुणीतरी चोरीचा प्रयत्न केलाय, पण आपलं सुदैव आणि चोराचं दुर्दैव, चोर भिंतीच्या पुढं पडला आणि बॅग अलीकडे पडली. राजा हुशार होता. राजा म्हणला हरकत नाही, उद्या सकाळी एक दवंडी द्यायची. म्हणजे काय, चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस. आणि आता हे कोण चांगलं सांगताय, तुमच्या माझ्यासारखे 2-4 जण डोकं लावायला लागले. कोण म्हणलं चोर असा शक्तिमान सारखा हवेतून आला असेल, कोण म्हणलं गुहेतून आला असेल. यानं ऐकलं म्हणलं, ए तुमची भाषणं बंद करा, हिऱ्याची बॅग बक्षीस आहे ना. राजा म्हणला 100%. आणि मी सांगतो म्हणला चोरीचा प्रयत्न कसा झाला असेल. ते म्हणले एकाएकी शक्य नाही, चोरानं सगळा अभ्यास केला असेल. राजा म्हणला बरोबर आहे, चोरानं रात्री भिंतीला खुंट्या ठोकल्या असतील. राजा म्हटला एकदम बरोबर. खुंट्यांना धरून चोर वर गेला असेल. राजा म्हटला एकदम खरंय. शेवटच्या खुंटीला दोर बांधला असेल. राजा म्हटला एकदम बरोबर आहे. दोरला धरून चोर खाली उतरला असेल. आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला असेल. चावीनं तिजोरी खोलली असेल. चोरानं हिऱ्याची बॅग उचलली असेल. त्याच मार्गानं दोरापर्यंत आला असेल. चोर आता दोरला धरून वर चढला असेल. शेवटच्या खुंटीपर्यंत आला असेल. आता एक एक खुंटी खाली उतरत उतरत चोर खाली येणार. तेवढ्यात काय सांगायचं म्हणला, महाराज काहीतरी आवाज झाला, मी पुढं पडलो. आडवं कोण आलं, राजा कोण सेवक. आडवा आला मी आडवा आला का त्याला कुणी वेगळ्या गोष्टींनी त्याला मागे ओढायचे प्रयत्न करावे लागत नाहीत. निसर्ग मी आडवा आला का निसर्ग मीला आडवा करून टाकतो. त्यामुळे अहंकार कशाचाच होऊ देऊ नका. कशाचा अहंकार आहे माणसाला मला कळत नाही. जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी माणूस आहे. माणूसच आहे ना. कोण आहे जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी? हा, शंका आहे का? जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी माणूस आहे. आणि मग माणूस कशाचा अहंकार करतो? कोविड मध्ये एक तरी माणसाला निसर्गानं असं रस्त्यावर फिरू दिलं का? लोक अशी खिडकीतनं बघायची, पण माणसाला रस्त्यावरती येता आलं नाही. आपण निसर्गाच्या समोर फार छोटे आहोत. म्हणून आपण नेमका अहंकार करतो कशाचा? कितीतरी लोक आले आणि गेले, कितीतरी सत्ताधीश आले आणि गेले. सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. आपल्या आधीही कितीतरी सत्ताधीश आले, उद्याही कितीतरी येऊन जातील. कित्येकांची नावं सुद्धा इतिहासानं लिहून ठेवली नाही. अनेक चमत्कारिक लोक आले आणि गेले, माहित पण नाही. आणि म्हणून अहंकार कशाचा? मी कुणीच नाही. पृथ्वी तलावावरती आपण पाहुणे आहोत. आपण आपल्या रुबाबात राहायचं, आपण आपल्या मस्तीत, आपण आपल्या धुंदीत जगायचं आणि निघून जायचं. निरोप येईल त्या दिवशी. इतका साधा जगण्याचा अर्थ आहे. पण आपल्याला अहंकार, मी कोणीतरी विशेष आहे. निसर्गाच्या समोर आपण कुणीच नाही आहोत आणि मी कुणीच नाही या भावनेत जगता आलं पाहिजे. मला एक सांगा, जंगलाचा राजा कोण आहे? जंगलाचा राजा कोण आहे साहेब? सिंह. बरं, आता सिंहाला पण माहित आहे का नाही? मग सिंहाला 10 लोकांना विचारायची गरज आहे का?
ते सकाळी उठलं का पहिलं विचारतंय, ए जंगलाचा राजा कोण आहे? आजूबाजूच्यांनी लगेच म्हणायचं, महाराज तुम्हीच आहेत. याचा अहंकार फुलत जातो. लांडगा दिसला, जंगलाचा राजा कोण आहे? महाराज तुम्हीच. कोल्हा दिसला, जंगलाचा राजा कोण आहे? महाराज तुम्हीच. असं निघालच होतं विचारत दिसेल त्याला विचारायचा, जंगलाचा राजा कोण? आणि सगळ्यांनी म्हणायचं, सिंह महाराज तुम्हीच आहात. तिकडून हत्ती काय टेन्शन मध्ये येत होता कुणास ठाऊक. आणि यानं हत्तीला विचारलं, जंगलाचा राजा कोण आहे? हत्ती ऑलरेडी टेन्शन मध्ये होतो. त्यानं मागं पुढं काय बघितलं नाही, सिंह असा सोंडेत उचलला, गरगरा फिरवला आणि लांब फेकून दिला. ते सिंह खाली पडला आणि खाली पडून ते खालून विचारते हत्तीला, आणि तुला माहित नव्हतं तर नाही म्हणायचं म्हणला. हे असं उचलून फेकायची आडवं काय आलं? अहंकार. मी कुणीच नाही, माहित आहे तुम्ही कोण आहात, मी कुणीच नाही, या भावनेमध्ये तुम्ही राहून बघा, किती आयुष्य सुखी बघा. मी एक प्रसंग वाचला. एक असा माणूस होता घोड्यावर बसलेला, आणि तो 4 कामगारांना फटके मारत होता. ए नीट ओंडका उचला, चला नीट बाजूला ठेवा. त्या चौघांना तो उचलता येत नव्हता. रस्त्यानं चाललेला माणूस म्हणला, अहो तुम्ही फटके मारताय त्यांना ओंडका तुम्ही खाली उतरा. ते 4 आणि आपण 2, 6 मिळून उचलून ठेवू बाजूला. ते घोड्यावर बसलेला म्हणला, तुला अक्कल आहे का? मी ठेकेदार आहे, यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी माझी आहे. तो म्हणला, बरं बाबा तू घोड्यावरच बस. यानं बाह्या सारल्या, हॅट अशी बाजूला काढून ठेवली, ओंडका उचलायला मदत केली. 5 जणांनी मिळून ओंडका उचलला, बाजूला ठेवला. जाताना त्या माणसानं हात झटकले आणि घोड्यावर बसलेल्या माणसाला म्हटला, साहेब मी जॉर्ज वॉशिंग्टन या देशाचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम बघतो आणि जवळच राहतो, कधी मदत लागली तर हाक मारा. माणसं जेवढी मोठी असतात ना, तितकी ती जमिनीवर असली पाहिजे. छोट्या छोट्या अहंकाराने आम्ही आयुष्य बदलून टाकतो. मला वाटतं अहंकार ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी माणसाला स्वस्थ राहू देत नाही. रावणही हुशार होता, रावणही भगवान शंकराचा पूजक होता, मानणारा होता, पण अहंकार, ईर्ष्या, मोह या गोष्टींनी रावण ग्रासला गेला. मला वाटतं अहंकार ही अशी गोष्ट आहे, आणि म्हणून ज्ञानोबा वारंवार सांगतात की तुमच्यातला मीपणा जाऊ द्या. आपण कुणीच नाही होत या भावनेमध्ये आपल्याला कायम राहता आलं पाहिजे. आणि तुम्ही जगून बघा, एक दिवस आहे ना, आपण कुणीच नाही होत या भावनेमध्ये जगून बघा, सामान्य जगून बघा, काय आनंद आहे हो जगण्यामध्ये. बरं, समाजाला सांगावं लागत नाही तुम्ही कुणी आहात. आपण इतकं जमिनीवर असावं की आपल्या सोबत येऊन कुणीही बसू शकेल. आपण बसलोय ना, आपल्या शेजारी कुणीही येऊन बसू शकेल, इतकं आपण सामान्य असलं पाहिजे. आणि आपण उठलं का सगळे उठले पाहिजेत, असा एक दर्जा आपण तयार केला पाहिजे. मला एक सांगा, कलेक्टरकडे जर भेटायला जायचं असेल दादा, तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. बाहेर जर गेलो आपण ऐन वेळेला, आता तुम्ही पदाधिकारी जाऊ शकता थेट, पण सामान्य माणूस जर गेला तर त्याला चिठ्ठी द्यावी लागते. आणि कलेक्टरनं जर आत बोलवलं, अपॉइंटमेंट मिळाली तर भेटता येते. आता अधिकाऱ्याकडे जायचं असेल तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते. राजाचा दरबार भरलेला आहे, थेट राजाची परवानगी न घेता आत जाता येते का? एक जण काय धुंदीत आला माहित नाही आणि थेट निघाला राजाकडे. काहींकडे असला कॉन्फिडन्स असतो, त्यांना कोणच अडवत नाही, ते थेट शिरतेत. पण शेवटच्या टप्प्यावर मात्र त्याला शिपायांनी थांबवलं आणि विचारलं, बाबा तू थेट राजाकडे निघालाय, तू कोण आहे? हा म्हणला, मी कोण आहे तुला माहित नाही? ते म्हणले, नाही आम्हाला नाही सांगतायच, इथं प्रोटोकॉल आहे, इथं डायरेक्ट नाही जात आहे. तू कोण आहे, तुझी काय ओळख? हे काय ओळख सांगा ना. आणि हे काय त्याला सोडे ना. शेवटी हेच म्हणले, तू इथं काय सैनिक आहे या राज्यात? त्यांना, सैनिक? मैं सैनिक से बढ़कर हूं. ते म्हणले, क्या तुम सरदार हो? ते म्हणते, मैं सरदार से भी बढ़कर हूं. ते म्हणले, क्या तुम प्रधान हो? ते प्रधान? मैं प्रधान से भी बढ़कर हूं. प्रधान से बढ़कर? क्या तुम राजा हो? कहते, मैं राजा से भी बढ़कर हूं. तुम राजा के गुरु हो? मैं गुरु से भी बढ़कर हूं. तो गुरु से बढ़कर? क्या तुम भगवान हो? हे म्हणते, मैं भगवान से भी बढ़कर हूं. ते म्हणले, अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. हा म्हणला, हाँ वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे जे कुछ भी नाही आहे ना, हे फार वेगळं असतं. या कुछ भी नाही मध्ये कधीतरी जगून बघितलं पाहिजे.
साधू संतांनी कोणती डिग्री लावली, कोणतं पद लावलं, कोणत्या विद्यापीठात गेले होते, पण आज सगळं जग ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतं. जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी आई म्हणून हाक मारली. आणि हे ममत्व कमवण्यासाठी ज्ञानोबरायांनी केलं का? ज्ञानोबरायांनी फक्त भावार्थ दीपिका तुमच्या माझ्यासमोर मांडली नाही, ज्ञानोबराय ते जगले आणि म्हणून लोकांनी माऊली म्हणून हाक मारली. काय नामदेव महाराज, काय आमची जनाबाई, काय या महाराज, काय वारकरी संप्रदायात जन्माला आलेल्या सगळ्या साधू संतांचा काय भगवंताकडे तो अधिकार. मला वाटतं हा अधिकार आम्ही समजून घ्यायला हवा. विठ्ठलपंत तिकडे निघून गेले, श्रीपाद स्वामींच्या आश्रमात शिकत होते. आणि श्रीपाद स्वामी विठ्ठलपंतांनी आपलं नाव सांगितलं होतं चैतन्य. आणि एक दिवशी विठ्ठलपंतांना श्रीपाद स्वामी म्हटले, चैतन्या मी आता तीर्थयात्रेला जातो. आणि तीर्थयात्रा करायची म्हणून तीर्थयात्रा करत 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 ते आले आळंदीमध्ये. आळंदीमध्ये आल्यानंतर दर्शनाला सगळ्या सुवासिनी निघाल्या. म्हटल्या कुणीतरी फार मोठे महाराज आलेले आहेत आळंदीमध्ये आणि आपण दर्शनाला जाऊ. आणि मग बिचारी रुक्मिणी म्हटली, मी पण तुमच्यासोबत येते. रुक्मिणी इकडे रोज वाट बघत होती, माझा नवरा कधी येईल, कधी येईल, कधी येईल. दिवसा मागून दिवस उलटून गेले, पण नवरा काय संसारामध्ये येण्याचं नाव घेना. आणि मग श्रीपाद स्वामी जेव्हा आळंदीमध्ये आले तेव्हा रुक्मिणीला वाटलं कुणीतरी योगी आहे, कुणीतरी मोठा संन्यासी आहे, आपण त्याच्या पायावरती डोकं ठेवू, त्याच्या आशीर्वादानं तरी आपला नवरा येईल. रुक्मिणी गेली, सगळ्या सुवासिनी पाया पडत होत्या. रुक्मिणीनं पायावरती डोकं ठेवलं आणि श्रीपाद स्वामींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, पुत्रवती भव. आणि पुत्रवती भव असं म्हटल्याबरोबर रुक्मिणी रडायला लागली. श्रीपाद स्वामींनी विचारलं, माऊली तू रडतेस का? अरे तुला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू. रुक्मिणी म्हणाली, चुलीमध्ये जाळण्यासाठी कुणीतरी लाकूड आणावं आणि कुणी म्हणावं त्या जळणाऱ्या लाकडाला आता पालवी फुटेल. अशी अवस्था आहे महाराज. झालं काय? मैत्रिणींनी सांगितलं, ही रुक्मिणी सिद्धोपंत आणि उमाबाई यांची मुलगी. आपेगावचे गोविंदपंत आणि नीराबाई यांचे चिरंजीव विठ्ठलपंत यांचं लग्न झालं. लग्नाला काही दिवस गेले आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रेला म्हणून निघून गेले. ते आजपर्यंत परत आलेले नाही. आणि तुम्ही नवरा नसलेल्या या स्त्रीला आशीर्वाद देताय, पुत्रवती भव. श्रीपाद स्वामी म्हटले, माझ्या मुखातून बाहेर पडलेला शब्द खोटा होणार नाही. होईल तुझा संसार, येईल तुझा नवरा परत. सगळी ओळख पटवून घेतली. आणि विठ्ठलपंत आपल्या आश्रमात शिकायला आलेला चैतन्य म्हणजेच विठ्ठलपंत आहे याची खात्री श्रीपाद स्वामींना झाली. श्रीपाद स्वामींनी तीर्थयात्रा अर्धवट ठेवली, तसेच काशीला गेले. आणि दुसऱ्या दिवशी आश्रमामध्ये गेल्यानंतर श्रीपाद स्वामींनी आवाज दिला, चैतन्य. चैतन्य असा हाक मारल्याबरोबर विठ्ठलपंत पळतच आले आणि हात जोडून उभे राहिले. महाराज तुझं नाव विठ्ठलपंत, गंगा आता उलटी वाहते हे विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं. महाराज आज्ञा. अरे तुझा संसार तिकडे वाळत पडलाय, तुझी रुक्मिणी तिकडे वाट बघते आणि तू इकडे ज्ञानाच्या गप्पा मारतोय, तू इथे ज्ञान ग्रहण करण्याचा विषय करतोय. महाराज आता मला संसारामध्ये पाठवू नका, माझं मन संसारामध्ये रमत नाही. विठ्ठलपंत तुम्हाला संसारामध्ये जावं लागेल. तुमची पत्नी, तुमची रुक्मिणी तुमची वाट बघते. आणि हो, तुमच्या पोटी असं मूल जन्माला येईल, पिढ्यान पिढ्या ज्यांना ज्ञानाची दारं खुली नाहीत ना, त्या सगळ्यांसाठी ते मूल ज्ञानाची कवाडं खुली करून देईल. तुम्हाला संसार करावा लागेल विठ्ठलपंत. पण आता संसार, संन्यास आणि पुन्हा संसार केल्यानंतर हा समाज स्वीकारेल? दुःख कुणाच्या वाट्याला नाहीत विठ्ठलपंत. प्रभू रामचंद्रांना संन्यासाला जावं लागलं. 14 वर्ष
वनवास स्वीकारावा लागला. तुम्हाला तर संन्यास स्वीकारून परत संसारात जायचं. आणि गुरुची आज्ञा आहे, गुरुची आज्ञा म्हणून संसार करा. भगवान श्रीकृष्णाच्या वाट्याला दुःख आहे, प्रभू रामचंद्रांच्या वाट्याला दुःख आहे. दुःख कुणाच्या वाट्याला नाही. दुःखाची चिंता करून संसारापासून दूर जाऊ नका, जा संसारामध्ये. विठ्ठलपंतांना आदेश दिला स्वामींनी आणि गुरूंचा आदेश मानून विठ्ठलपंत पुन्हा संसाराकडे निघाले. त्या पाऊल वाटेवरून जात असताना काय काय आठवलं नसेल विठ्ठलपंतांना. आई वडिलांनी सांगितलं पैठणला शिकायला जा, पैठणला गेलो. ज्ञान ग्रहण करून मी पुन्हा आपेगावला आलो आणि आई वडिलांना सांगितलं मला तीर्थयात्रा करायची. आई वडील सांगत होते संसार कर, पण मी तीर्थयात्रेचा मार्ग स्वीकारला. तीर्थयात्रा करत करत आळंदीला आलो. सिद्धोपंतांची भेट झाली. सिद्धोपंतांनी आग्रह केला म्हणून रुक्मिणी सोबत लग्न केलं. आणि आता संसाराची स्वप्न पाहणारी माझी रुक्मिणी. पण तो संसार अर्धवट ठेवून मी पुन्हा इकडे काशीला शिक्षणासाठी आलो. सगळं सगळं आठवत होतं. त्या अनवाणी पावलांनी विठ्ठलपंत अशी झोपडीपाशी येऊन पोहोचले. समोरच्या दारात त्या उमऱ्यात रोज रोज रुक्मिणी त्या तुळशी वृंदावनाच्या समोर दिवा लावायची आणि त्या दिव्याकडे एकटक पाहत राहायची. तिला वाटायचं एखाद्या दिवशी माझ्या ओळखीची पावलं माझ्या घराकडे येतील आणि फुलेल माझा संसार. आणि आज तो दिवस उजाडला. एक सावली मोठी 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 होत अगदी रुक्मिणीच्या पायापाशी आली. त्या सावलीच्या दिशेनं रुक्मिणी बघते आणि नजर पडली ती पायांवरती. पायांवरती नजर पडली. रुक्मिणीला वरती पाहायची सुद्धा गरज भासली नाही. पायांकडे पाहताच रुक्मिणीला कळलं जी पावलं संसार सोडून गेली होती तीच पावलं पुन्हा आता संसारात आली. धावतच गेली. त्या पायांवरती डोकं ठेवलं आणि कुठे गेला होता तो आज आला. वर्षानुवर्ष गेले, कित्येक दिवस इकडे तिकडे धावणारं मन आता मात्र त्या पावलांपाशी येऊन स्थिर झालं होतं. रुक्मिणीनं आपल्या अश्रूंचा अभिषेक विठ्ठलपंतांच्या पायावरती घातला. पण ते आनंदाचे अश्रू होते. तिच्या मनातून कदाचित एकच हुंकार बाहेर पडला असेल. आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, आता कोठे धावे माना, तुझे चरण देखिले आ,
विठ्ठलपंत संसारात आले याचा आनंद जितका रुक्मिणीला झाला ना, त्याच्या कितीतरी जास्त आनंद रुक्मिणीचे वडील सिद्धोपंतांना झाला. सिद्धोपंतांनी सगळं गाव जेवायला बोलवलं. लक्षात घ्या, माझा असा दावा आहे, वडिलांचं मुलीवर विशेष प्रेम असतं. वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मुलानं जर काही मागितलं तर वडील म्हणतील 2 दिवस थांब, पगार होऊ दे, मग बघू. आणि पोरीनं काय मागू द्या बरं. बापाला असं वाटतंय कधी नेऊन देईल आणि कधी नाही. बापाला माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालेल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. बाप फाटलेलं बनियन घालेल, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल MIDC. पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. कोण करतं एवढं प्रेम मला सांगा. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. 10 मिनिट पोरीला कॉलेजवरून यायला उशीर होऊ द्या बरं. 10 मिनिटात ते 10 वेळा आईला विचारताय, ए कुठपर्यंत आली बघ ग. थेट बाप फोन करत नाही पोरीला, तो थोडा अंतर राखून वागतो. पण त्याचं विशेष प्रेम त्याच्या लेकीवरती असतं. पोरीचा संसार परत एकदा फुलणार बहरणार याचा आनंद सिद्धोपंतांपेक्षा जास्त कुणाला. सिद्धोपंतांनी सगळ्या आळंदीत सांगितलं, आज जेवण आहे सगळ्यांना, या रे. सगळी आळंदी जेवायला आली महाराज. लोकांनी